नमस्कार मंडळी. निराशेच्या आजारावर मनोरंजनाचं लसीकरण करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका बॉसनं आपल्या कर्मचाऱ्यांसाठी ठेवलेला आहे मोटिवेशनल वर्कशॉप. चला तर मग आपण सज्ज होऊया हास्याचा कॉन्फिडन्स अनुभवण्यासाठी. जोच इम्प्रूव्ह करण्यासाठी मंचावर येतात आपले जत्रेतील इरसाल कलाकार. Please, please. Yes, please. Welcome, Miss प्रियदर्शनी इंदलकर. वेलकम. थँक्यू. माझी कंपनी तशी छोटी आहे आणि मला तिचंच नाव मोठं करायचं आहे. इनफॅक्ट मी माझ्या बायकोशी सुद्धा बोलत होतो. मी तिला म्हटलं मला माझ्या कंपनीचं नाव खूप मोठं करायचं आहे, आकाशापर्यंत पोहोचेल इतकं मोठं करायचं आहे. मी काय करू? ती म्हणाली कंपनीला आग लाव. हा, ती म्हणाली कंपनीला आग लाव, धूर आकाशापर्यंत जाईल, कंपनीचं नाव आकाशापर्यंत जाईल. ऐकता क्षणी माहेरी पाठवलं तिला आणि तुम्हाला फोन केला. हा, कारण मला खरंच माझ्या कंपनीचं नाव आकाशापर्यंत पोहोचवायचं आहे. म्हणून मी विचार केला की आपण आपल्या ऑफिसमध्ये कॉर्पोरेट स्टाईल मोटिवेशनल स्पीकर बोलवायला हवं. अगदी योग्य केलं. आणि मला आनंद आहे तुम्ही अंबरनाथहून आलात. आय एम ग्लॅड तुम्ही मला बोलवलं. अगदी योग्य व्यक्तीला तुम्ही बोलवलेलं आहे. कुठे बोलवा त्यांना. मला हा, येस सॉरी. अगदी योग्य केलेलं आहे. Yes. की प्रत्येक माणसाला आयुष्यात मोटिवेशनची गरज असते. हो. म्हणजे मोटिवेशन असलं ना, आंधळ आपण जग फिरू शकतो. Correct. मोटिवेशन नसेल ना, 4 डोळे असलेला माणूस सुद्धा धडपडतो. ऍब्सोल्युटली राईट. Exactly. मी तुम्हाला सांगतो मिस प्रिया, मला तुमची अत्यंत गरज आहे. मला माझ्या कंपनीसाठी मोटिवेशनल स्पीकर हवाच होता. कारण काय झालंय, माझ्या कंपनीतले जे एम्प्लॉईज आहेत ना माझे, ते खरं तर कार्यक्षम आहेत, पण हल्ली त्यांना ना थोडी स्टॅग्नन्सी आली आहे. ओके. काय होतं, त्यांच्याकडे ना समूह भाव नाहीये. हा, काय आपण कंपनीत काम करतोय तर आपण कंपनीसाठी काम केलं पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही. म्हणून मी विचार केला की त्यांना कोणीतरी मोटिवेट करायला हवं. तुम्ही आता त्यांना असं मोटिवेट करा, त्यांच्याशी असं बोला ना, त्यांना सांगा कंपनीसाठी काम करा. हेच चुकतं तुमचं. हे चुकतंय माझं. जेव्हा मी त्यांना सांगते की तुम्ही कंपनीसाठी काम करा, तर त्यांना वाटतं की माझी काही व्हॅल्यू आहे की नाही, आम्ही काही गुलाम आहोत का. अच्छा. आणि ते काम करत नाहीत. बरं. इन्स्टेड मी काय करते, मी त्यांना सांगते स्वतःसाठी काम करा. सो ते जेव्हा सेल्फ मोटिवेट होतात ना, त्यांची एफिशियन्सी वाढते आणि इव्हेंच्युअली कंपनीचंच काम बेटर होतं. ओ, दिस इज माय ओन थिअरी. माझा खूप गाढा अभ्यास वा 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 वा. आहे अनेक वर्षांचा. खूप छान थेअरी, खूप छान थेअरी. म्हणजे तुमचं बोलणं मला आवडायला लागलंय. पण मला कळत नाही मग गुगलवरती तुमच्या कंपनीला 6 स्टार एवढाच का आहे? हेटर्स. अच्छा. हेटर्स विल हेट. ज्याच्या खाली निगेटिव्ह कमेंट्स असतात ना, तीच गोष्ट ऍक्च्युली जेन्युइन असते. ओ, कॉम्पिटिटर्स येऊन ते सगळं खराब करतात ना. वा वा वा. दे आर हेटर, आय एम मोटिवेटर. हो, व्हेरी गुड. वा वा, छान 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 बोला. दे आर हेटर, मोटिवेटर. Correct. वा वा वा. साहेब या वेलकम. प्लीज सगळे बसा. प्लीज नमस्कार. बसा. मोरे बोलले तुम्ही बोलावलंय. मी Yes. वॉशरूम मधला हात पण नाही धुतले सर. बसा प्लीज बसा. मोरे, बरं झालं तुम्ही आलात. तुमच्या सगळ्यांची ओळख करून देतो. या मिस प्रियदर्शनी इंदलकर, या तुम्हाला आज मोटिवेट करणार आहेत. ओके. हा, या. ओके. या आहेत. हो. मग मी आताच मोटिवेट झालो. माझं तुम्ही हात जरी कर्म केलं ना, तरी मी तोंडाने विटा रचून ना ह्यांच्यासाठी ताजमहाल बांधू शकतो. वा मोरे, वा. तुम्ही आलात आणि त्यांना काय काय सुचतंय बघा. Nice. प्रियाजी, Yes. ओव्हर टू यू. येस. हा तुमचं सेशन घेणार आहेत, मोटिवेशन सेशन. हा, शांतपणे ऐका प्लीज. एव्हरीबडी इन द हाऊस गिव्ह मी अ चीयर. मोरे, काय झालंय, तुमच्या आतमध्ये ना खूप भीती आहे मित्रांनो. आपल्या आत आत्मविश्वास पण असतो, पण जेव्हा आपल्यात भीती असते ना, तेव्हा आपला आत्मविश्वास कमी पडतो आणि आपण आत्मविश्वासाने जगू शकत नाही. माझ्या मागे म्हणा, भीती मी तुला घाबरत नाही. 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 कमॉन, जोरात म्हणा, भीती मी तुला घाबरत नाही. भीती मी तुला घाबरत नाही. एक्झॅक्टली. आपण भीतीला घाबरायचं नाही, आपण वाघासारखं जगायचं. कोणासारखं? वाघासारखं. करेक्ट.
अरे जंगलात खतं बनवणारी गांडुळं पण असतात, पण त्यांना जंगलात काही किंमत असते का? नाही. किंमत कोणाला असते? वाघाला. आपण कोण आहोत? वरात म्हणा, आपण कोण आहोत? आपण कोण आहोत? बस, वाघ आहोत आपण. वाघासारखं जगायचं. अरे घने जंगल में भी रास्ते निकल आएंगे, बस कदम बढ़ाने की हिम्मत चाहिए. वा वा वा. चाहिए की नाही? हिम्मत पाहिजे का नाही? करेक्ट. तुम्ही वाघ आहात, वाघासारखं जगायचं. अरे आकाशाला गवसणी घाला. हा, गरुड झेप घ्या, उंच उडा. गरुड व्हा गरुड. चिमणीसारखं थांब माझ्या बाळाला अंघोळ घालू दे असं म्हणत बसू नका. नाहीतर आयुष्यभर तुम्ही अंघोळच घालत बसाल. काय घालत बसाल? अंघोळ. काय घालत बसाल? कोणाला? कोण आहात तुम्ही? वाघ. गरुड आहात तुम्ही. बाळ नाही. पण समजा इतक्या पटकन गरुड झालो, वाघाला वाईट नाही वाटायचं ना? हे बघा, आपल्या आतमध्ये वाघही असतो आणि गरुडही असतो. दोन्ही आहे ती. दोन्ही आहे. येस. वाघाला जपायचं, गरुडाला जपायचं, गांडुळाला हाकलून द्यायचं आणि चिमणीला उडवून लावायचं. कळलं? आणि मॅडम बाळाचं काय करायचं? बाळाला मोठा करा, त्यालाही आत्मविश्वास द्या, त्यालाही उत्तुंग भरारी घेऊ द्या. हा, सी पॅशन महत्वाची आहे. कामाबद्दल पॅशन असलं पाहिजे. पॅशन हेच आपलं काम आहे. हुज दिस गाय? हे कोण आहेत? आमच्या ऑफिसचे गरुड आहेत. पृथ्वी प्रताप इज अ नोबडी. या कंपनीचं नाव काय? MHJ. कशाला काम करायचं या कंपनीसाठी? अजिबात कंपनीसाठी काम करू नका. मॅडम तुम्ही स्वतः कंपनी आहात. स्वतःसाठी काम करा. कंपनीचं काम आपोआप होईल. तुम्ही जेव्हा या मोठ्या विश्वात आलात तेव्हा तुम्ही स्वतःसाठी जगलात की विश्वासाठी जगलात? विश्वासाठी. स्वतःसाठी. स्वतःसाठी जगलात. तसंच स्वतःसाठी काम करा, म्हणजे कंपनीचं काम आपोआप होईल. स्वतःला मोठं करा, कंपनी मोठी होणार. लक्षात आलं? कोण आहात तुम्ही? वाघ. गरुड. मॅडम एकदा फायनल मध्ये सांगा नेमकं आत्ता कोण आहे आम्ही? हे बघा, तुम्ही वाघही आहात, तुम्ही गरुडही आहात. आपल्यात वाघ गरुड दोन्ही असतात. जमलाय होती ती. शार्क माहितीये? पाण्यात पोहणारा शार्क माहितीये तुम्हाला? शार्क सारखं दूर जायचं स्वप्न ठेवा. दूर जायचं धाडस करा. अरे पाण्यात बोंबील पण असतात, पण बोंबील तळले जातात. तुम्हाला तळलं जायचंय? नाही. तुम्ही बोंबील आहात? मग तुम्ही कोण आहात? शार्क आहात तुम्ही. परफेक्ट. तुम्ही शार्क आहात. तुम्ही गरुड आहात, तुम्ही शार्क आहात. तुमच्यातल्या गांडुळाला हकला, चिमणीला उडवा आणि तुमच्यातले बोंबील वाळत घाला. कळतंय तुम्हाला? मॅडम बाळाचं काय करायचं? अरे, बाळाला मोठं करा. बाळाला मोठं करा, त्याला आत्मविश्वास द्या, त्याला वाघ करा, त्याला गरुड करा, त्याला शार्क करा आणि थोडा विचार पण करा मध्ये मध्ये. येस, पॅशन. आपण पॅशन जपली पाहिजे. आय वॉन्ट यू ऑल टू क्लोज युअर आईज. डोळे बंद करा आणि तुमच्या पॅशनचा विचार करा. येस, पॅशन डोळ्यासमोर आणा. मला सांगा, तुम्हाला काय दिसतंय? मॅडम ते मी उघड्यावर सांगू शकत नाही. काय पॅशन म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? मॅडम मी आता फॉरेनच्या बीचवर आहे, टी शर्ट काढलंय आणि असं फिरवते. पुढचं नाही सांगू शकत. माझी डोळे उघडा सगळ्यांनी. तुम्ही जे बघताय ना, हे ती फॅशन. फॅशन नाही, पॅशन. पॅशन, कामाबद्दलची जिद्द, महत्वाकांक्षा, पॅशन. डोळे बंद करा. वाघ आहात तुम्ही सगळे. तुमच्या आतमध्ये पॅशन सळसळू दे. काय दिसतंय? काय दिसतंय? काहीतरी दिसतंय यांना, काहीतरी दिसतंय. येस येस मॅडम. येस मॅडम मला माझं पॅशन दिसतंय मॅडम. वा, एक्सलेंट. तुम्हाला असं दिसतंय की तुम्ही कंपनी मोठी करताय. मॅडम मी गरुड झालोय आणि उंच आकाशात विहार करतोय. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता त्याच पंखात कंपनीला घ्या आणि उंच उडा. तेच फरक नाही मॅडम. मी नाही करू शकत हे, कारण माझ्याकडे खूप साऱ्या बॅग आहेत. खूप साऱ्या बॅग आहेत माझ्याकडे मॅडम. मॅडम मी फिरतोय मॅडम. मॅडम मी ट्रॅव्हल करतोय, विमानानं फिरतोय, बाईक राईड करतोय, मजा करतोय, एक्सप्लोर करतोय मॅडम. मी अख्खं जग फिरतोय आणि फिरता फिरता त्याचेच व्हिडिओ करतोय, व्लॉग करतोय, ते सोशल मीडियावर टाकतोय मॅडम. मॅडम खूप सारे लाईक्स येत आहेत, कमेंट्स येत आहेत, लोक मला भरभरून कौतुक करतात, माझे सबस्क्रायबर वाढतायत. लोक भेटून सांगतात, अरे बने तुझे व्लॉग म्हणजे आम्ही त्याशिवाय जेवतच नाही. असं मध्ये मध्ये गॅप टाकत जाऊ नको, पटापट व्लॉग करत जा. खूप भारी वाटतंय मॅडम मला. मॅडम मी एक मोठा इन्फ्लुएन्सर झालोय, मला खूप भारी वाटतंय. मी अख्खं जग फिरतोय मॅडम. बनेच नाव आहे ना यांचं. एक्सलंट. तुम्हाला तुमचं पॅशन सापडलंय. Yes, madam. फॉलो युअर पॅशन. प्रियाजी Yes.
पॅशन फॉलो करताना मध्ये एक कंपनी टाका माझी फक्त, म्हणजे कसं माझ्या कंपनीसाठी त्यांना मोटिवेट करा. काय होतं ते त्यांचं मोटिवेट झालेत, कंपनीला घेऊन नाही झालेत. सर हा, सर काय झालं बने? थँक्यू सो मच सर. वेलकम. सर तुम्ही मॅडमना घेऊन आलात, खूप भारी वाटते सर मला. सर मला माझ्यातलं पॅशन सापडलं सर. थँक्यू सो मच मॅडम. मॅडम थँक्यू सो मच, तुमच्यामुळे माझं पॅशन सापडलं मला मॅडम. नमस्कार मंडळी, मनोरंजनाची चैत्र पालवी फुलवण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. विनोदाची गुढी उभारणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांच्यासाठी कौतुकाचं तोरण बांधणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत करूया. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, साइन कॉस थिटाची सतत उजळणी करणारा ओंकार आज ओलांडून आलाय परीक्षेची पायरी. चला बघूया त्याला आजचा पेपर कसा गेलाय तेच जाणून घेण्यासाठी मंचावर जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या अतरंगी विनोदवीरांना. श्याम बांगर यांना शरीर सौष्ठव स्पर्धेत भाग घेतल्याबद्दल अटक. चला हो, आवरा हो पटापट. काय करताय तुम्ही? पोरग येईल माझं कधी पण. हा मग असं काय करता? परीक्षेला गेलाय ना तो, पेपरला बसलाय, थकला असेल बिचारा माझं लेकरू. हो बिचारा कधी येत. 11वीच्या परीक्षेला बसलाय, ते पण तिसऱ्यांदा. युद्धाला गेला नाहीये तो कुठे. जाऊ दे, तुम्हाला पोराचं कौतुक नाही अजिबात. शिबाई कधी येणार हो? काय आला आला नाही, भंगारवाला आहे. त्याच्याकडे पण अशी मोठी गाडी आहे ना, मला वाटलं तो. तुला भंगारवाला आणि स्वतःचा मुलगा यातला फरक कळत नाही का? नाही, आपल्या ओंक्याला पण काही उचलून आणायची सवय ना, मला वाटलं तोच आला की काय. आला आला, अगं माझं लेकरू आलं. आई 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 माझं सोनं ग, माझं पिल्लू ग, माझं बाळ ग, ते आलो ग राजा माझं. आई हो सोन्या, कशी आहेस तू? मी बरी आहे बाबू. मला तुझी सतत आठवण येत होती. माझ्याशिवाय माझी आई काय करत असेल, तिचं काय होत असेल, मला चैन पडत नव्हती. कधी एकदा तुला भेटतोय असं झालं होतं मला. आई असंच झालं होतं रे, माझ्या लेकरं, माझं बाळ मला कधी भेटतं असं झालं होतं लेकरू. सोन्या ग, राजा माझं सुकला रे. 3 तासांपूर्वी घरातून निघालाय तो. 3 तासांपूर्वी. 7 समुद्र पार गेला नव्हता. 2 गल्ल्या सोडलं की त्याचं कॉलेज आहे. बाबा, आई सारखे दैवत. वाढ बंद कर. गप्प बस, जाऊ दे. ये कुठला पेपर होता? पेपर कसा गेला? ए ए ए काय करतोयस? थोबाड बंद करून कसं सांगायचा विचार करतोय. बोलणार रे, उगाच बोल ना. चांगला मूड आहे माझा. बोल. बाबा, टॉप क्लास. आउट ऑफ म्हणजे आउट ऑफ. चांगला गेला पेपर. आई. मला माहिती होतं ग लेकरू. आई बाबा, यू वोंट बिलीव्ह. 5 पुरवण्या लावल्यात. 5 किती? 1 2 3 4 5 5. आई, काढते ग. तुला अभिमान वाटेल माझा, इतका पेपर लिहिलाय मी. आई हो ना. काय ओंक्या, ये बाळा ये. वेड बाबा. असं असं वागलंस तर बाबा काम मारेल तुला. नाही बाबा, मी यंदा खरंच सिरियस आहे. मी मनापासून लिहिलंय. मग असं काहीतरी वागत राहा ना बाळा. हा? मस्त मस्त छान छान. बस बस बस. कुठला पेपर होता बाळा? कुठला पेपर होता? बाबा, ओंका, कुठला पेपर होता? सांगतो. आंबा ना सांगतोय. ओंक्या, हा कुठला पेपर होता? ओंक्या, तुला पेपर आठवत नाहीये? सांगेल तो, थांबा जरा. याला पेपर आठवत नाहीये. त्याला पेपर आठवत नाहीये. चटातला हात घालताय, म्हाडं मोडतील त्याची. बाबा, असं असं हॅमर करू नका बाबा. माझ्या डोक्यातलं एंटरप्रेन्युरियम वाढतंय. काय वाटतंय? म्हणून शिक्षण गरजेचं आहे. हे पण लागते तुला? लांबून मारतो तेही लागतंय. टेलिपथी बाबा, टेलिपथी. इकडे. ओंक्या, गप सांग मला, कुठला पेपर होता?
माझं डोकं लय कुत्र्यासारखा मारून कुठला पेपर होता थांबा ऐक माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. कुठला पेपर होता ओंकार? थांबा ना. बाबा माझे काही स्वस्तिक्स आहेत. एथिक्स असतील. एथिक्स आहेत. बसा ना. बोल. माझे काही एथिक्स आहेत. ऑन ऑफ. मी आता एक पेपर देऊन आलो, आता लगेच दुसऱ्या पेपरची तयारी. मी सगळा होता नव्हता तेवढा अभ्यास त्या प्रश्नपत्रिकेत त्या उत्तरपत्रिकेत उतरवला. आता पुन्हा मी काय केलंय, कसं केलंय, किती मार्क्स मिळाले याच्यात रमण्यात काय अर्थ आहे बाबा? कर्म केल्यानंतर फळाची अपेक्षा करण्यात काय अर्थ आहे? भगवान श्रीकृष्णांनी गीतेत काय सांगितलंय? कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. कर्म करा आणि फळाची अपेक्षा सोडून द्या, आपलं काम करत चला. आई मला पुढच्या पेपरची तयारी करायची. लेकरा, अहो, किती उच्च विचार आहेत बाळाचे माझ्या. अहो, काय तुम्ही उच्च विचार त्याला विचार पेपर कुठला? माझ्या प्रश्नाचं उत्तर. ए बॅग उघड. हा? बॅग उघड. का? का म्हणजे त्यात प्रश्नपत्रिका असेल ना, कळेल कुठला पेपर होता ते. टैलेंटेड हाँ, मेरा जीन है रे मेरे बाप में. तुझा झीन मी बाटलीत गुच्छ मारून बंद करून समुद्रात फेकून देईन ना. लवकर सांग कुठला पेपर हे होता. बाळ काढ, उघड बॅग उघड. जास्त नको हे करू. बॅग उघड. उचल. तू नाही, तू उचल. कुठे कुठे? मागे पण पाय पड. माझ्या नाही, पेपराच्या. कुठला पेपर होता सांग. कुठला पेपर आहे? पसायचोलॉजी. बसायचो. हा कुठला विषय आहे? आता तुमचे जीन बाटलीत भरून फेकू काय खाडीत? इथे लिहिलंय ना पसायचोलॉजी. मग ते कसे बोलतात? कुठला विषय आहे? पसायचोलॉजी. नीट वाच. पसायचोलॉजी. सायकोलॉजी आहे. सायकोलॉजी आहे. पसायचो पी सायलेंट असतो त्यात. सायकोलॉजी आहे, कळलं? हा बाबा, एखाद्या गोष्टीकडे प्रत्येकाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. तुमचा पी सायलेंट आहे, माझा नाही आहे. एवढं काय? तू कोण आहे भाषेत फेरफार करणार रे? आज पुरवण्या लावलं. कुठला पेपर आहे तो आठवत नाही. हा सगळा सोडवलास? सगळं लिहिलंयस? हा, एकूण एक प्रश्न लिहिलाय. हो ते जाऊ दे ना विषय. आई मला जेवायला वाढ. एक मिनिट बस इथे. काय बोललास तू? एकूण एक प्रश्न लिहिलाय. सगळे प्रश्न लिहिलेस आणि उत्तर फोडी ना. मस्करी करत नाहीये. सगळं लिहिलंयस? तुमची शपथ बाबा, मी सगळे प्रश्न सोडवलेत. आता त्यावर चर्चा करण्यात वेळ घालव. एक मिनिट. इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यातला फरक स्पष्ट करा. काय लिहिलंयस? कुठलं कुठलं? इंडस्ट्रियल सायकोलॉजी आणि क्लिनिकल सायकोलॉजी यामधला फरक स्पष्ट करा. हे खूप सोपं आहे. हे सोपं आहे आई. हे ना लिहिलं मी. का? आमचे सर काय म्हणाले की आधी कठीण प्रश्न सोडवा मग सोपे. मग कठीण कोणते सोडवलेस? हो, मी मनापासून सगळा अभ्यास केला होता. मी सोडवणार होतो प्रत्येक प्रश्न, पण मला वेळ नाही पुरला. वेळनापूरला बोलतो. हा, वेळनापूरला 5 पुरवण्या कुठे लावल्यास? मारू नका. 5 पुरवण्या लावल्यास ना. थांबा जरा. इकडे इकडे बस. लवकर बोल. काय झालं? काय झालं? काय झालं राजा? अगं माझ्या सोन्या. अगं गाई, अरे माझ्या लेकरा. मला लागतंय इकडे. मला लागतंय. थांबा ना जरा. ह्या दोन्ही वाक्यांचा तिटकार आहे तुम्हाला. मला राग येतो दोन्ही वाक्यांचा. थांबा जरा. इकडे नुसता माणूस ना ह्याला असतो नुसता. काय केलं त्याला विचार. काय केलं पेपरात? काय केलं परीक्षेत? विचारते मी. शांत जरा 2 मिनिटं मला बोलू द्या ना. त्याच्याशी माझ्या लेकराशी नुसता जीव घेतात त्याचं. नको राजा रे, लेकरा रडू. ऐक माझं सोन्या, काय झालं? तुला वेळ नाही पुरला का राजा? आई. मग अभ्यास नाही झाला का सोन्या तुझा? आई माझा अभ्यास झाला होता. मग काय? मला ना एकूण एक प्रश्नांची उत्तर येत होती. मग काय झालं सोन्या? का रडतो? मला आहे ना पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. काय? नाही, काहीतरी वेगळं आहे.
हे काहीतरी वेगळं इकडे बाळा इकडे विनय अरे नाही हे कम्प्लीट वेगळं मी नाही मारणार कोणी काय केलं डायव्हर्ट काय मारतात केलं मला. कोणी काय केलं तुला मला पशुपक्ष्यांनी डायव्हर्ट केलं. ये इकडे बाळा नाही ये. मारणार हे मला ऐकायचं आहे एकदमच वेगळं आहे नाही काहीतरी ना मी आई आहे ना तुझी नाही मारणार बाळा ये इथं नाही मारणार बस बाळ नाही रे बाबू हे मारण्याचं नाही बाबा काही कसंही कुठेही मारता. नाही, ऐक